केंद्र अधिक कार्यक्षमपणे चालवावं अशी राष्ट्रभाषा सभेची आणि सर्व हिंदी प्रेमी विद्यार्थ्यांची अपेक्षा होती. केंद्रातील पुस्तकांवर जमलेली धूळ झटकणं, रोज केंद्र साफ करणं, विद्यार्थ्यांना हवं ते पुस्तक मिळेल अशी माझी चाललेली धडपड, यात रोज जवळच्या सहकार्यांना दुखवावं लागायचं. बऱ्याचदा ग्रंथालय सांभाळणारी माणसं सासू सासऱ्यांसारखी वागत असतात. ग्रंथालयाचं मूळ सूत्र पुस्तक वाचकांपर्यंत पोचवणं हे असतं. ही मंडळी नियमाचा काच लावून पुस्तक काचेच्या कपाटात कसं सुरक्षित राहील हे पाहण्यात आपलं सार्थक्य शोधत राहायची. तिकडं पुस्तकं कपाटात घुसमटत पडायची आणि इकडं माझी घालमेल तगमग वाढायची. साप तर मरावा पण काठी तर मोडू नये असं करून पाहिलं आणि एके दिवशी 2 विद्यार्थ्यांना घेऊन ग्रंथालयाची निर्वानिरव केली. तेव्हा मी मोकळा श्वास घेऊ शकलो. त्यावेळचे प्रबोध प्रवीण परीक्षा देणारे विद्यार्थी आज मी प्राध्यापक झालेले, MA, MPhil, PhD झालेले पाहतो. तेव्हा त्यावेळी ओढून घेतलेल्या साऱ्या कटुतेचं सार्थक्य अनुभवतो. हिंदी भाषा आणि साहित्याच्या प्रचार आणि प्रसाराच्या पर्वानी मला अनुभव समृद्ध केलं. या दिवसांनी मला माणसांची खरी रूपं दाखवली. मी लेखन वाचन कार्याद्वारे आत्मशोध घेत राहिलो. आत्मस्वराचा शोध घेत असलेल्या त्या काळात मी रचलेली ही कविता आजही माझा तसाच पिच्छा पुरवत आली आहे. माझ्या सहकार्यांचं नाकर्तेपण मी यात त्यावेळी स्वरबद्ध केलं होतं. कविता अशी: नाकर्तेच ते नामुष्की आपुली लपवायची म्हणून, दरवाजा लोटायचा वेंधळेपणा नेहमीच करत आलेले ते, पण जगाला दार लागलं नसतं आणि कुलूपही, जगाला दार लागत नसतं आणि कुलूपही हे त्यांना कसं उमजणार. बशा बैल होऊन रवंथ करणं सोपं असतं. चोथा चघळून रस तर सोडाच, थेंबर लाळही पाझरत नसते. कावळ्यांच्या शाळेत एखाद्यास वाळीत टाकणं सोपं असतं. कावळ्यांच्या शाळेत एखाद्यास वाळीत टाकणं सोपं असतं. डोकी मोजणाऱ्या लोकशाहीत बिनडोकांची सरशी नेहमीच असते. कावळा म्हणून बहिष्कृत करून कोंबड्याचं आरवणं थांबत नसतं. सूर्यास दडवणं सोपं का असतं. जीवनाच्या महाभारतात मी निरंतर कर्णाचा अस्वस्थ आत्मा वागवत आलेलो आहे. मला विश्वामित्री पवित्रा घेणं कधी जमलंच नाही. कृष्णासारखा धरी शस्त्र जरी न मी हाती, हा गनिमी कावा मला कधी करता आला नाही. कुंतीच्या अव्यक्त बैचेनीची सल वागवणारा मला कधी शकुनीची चतुराई जमली नाही. मी सीतेची पावलंच चालत राहिलो. मूक निमूट क्रांती सीतेच्या पावलासारखी असते. या बाबा आमट्यांच्या कवितेच्या ओळी मला मागे टाकलेल्या प्रवासात साथ देत होत्या. मी चालत राहिलो, प्रदेश मागं टाकत गेलो. आज माझ्या लक्षात येतं, क्षणिक बहकाव्यानं ताव साधलेली मंडळी परागंदा झालीत. माझ्या घामानं कधी काळी भिजलेला तो प्रदेश आज तिथं माझ्या स्वप्नांची फुलं उमलतील. मीच पसरलेल्या त्या बिया, त्या शुद्ध बीजापोटी आज गोमटी रसाळ फळं मी पाहतो तेव्हा लक्षात येतं, साऱ्याच बिया धतुऱ्याच्या असत नाहीत. मुळी पारिजातकही असतो. दुसऱ्याचं अंगण सुगंधित करण्याची उदारता रुजायची तर तुमचंच मन उमदं असावं लागतं.
थांबायची तयारी असेल तर उद्याचा दिवस तुमचा आणि तुमचाच असतो, हे अनुभवाने मला दिलेलं शहाणपण होय. आता तेच मला तारत राहतं, तरुण बनवत राहतं. आत्मस्वराचा शोध घेत राहण्याच्या काळात एक गोष्ट माझ्या चांगली लक्षात आली की मला आत्मरत राहता येत नाही. ज्या विषम स्थितीतून मी वर आलो त्याचं विस्मरण मला कधीही शक्य होत नाही. त्यामुळं परहिताचा ध्यास मला नित्य लागून राहतो. आप आणि पर या द्वंद्वात नेहमीच परची सरशी होत राहिली आहे. अनेक प्रकारची सामाजिक कामं करत राहण्याच्या काळात अनाथ, निराधार मुलं, मुली आणि महिलांसाठी काही करावं अशी उर्मी आतल्या आत खदखदत असायची. भरपूर करावं असं वाटायचं, पण माझ्या स्वतःच्या उभारणीचा संघर्ष असं बिकट असायचा की आतलं वाटणं विरून जायचं. माझ्या अनाथ, निराधाराच्या संगोपन आणि पुनर्वसन कार्याचा प्रारंभ एका छोट्या उपक्रमातून झाला होता, अगदी गंगोत्रीसारखा. मी डॉक्टरेट मिळवली आणि म्हणून पंढरपूरच्या मुंबई निवासी आश्रमीय बंधू भगिनींनी माझा छोटेखानी घरगुती सत्कार दादरला माझी मेव्हणी सौभाग्यवती स्वाती कर्णिक यांच्या घरी योजला होता. 50 मुलं मुली जमलेली. सत्कार समारंभानंतरच्या अनौपचारिक गप्पात आपल्यापैकी ज्यांची परिस्थिती बेताची आहे, ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांना मदतीचा हात पुढं करायचं उत्स्फूर्तपणे ठरलं. त्याला एक औपचारिक व्यवस्था असावी म्हणून आम्ही सर्वांनी मिळून स्नेह सहयोग याची स्थापना केली. मुळामध्ये कल्पना अशी होती की प्रत्येकानं काही पैसे नियमित द्यावे आणि त्या निधीतून अर्थसहाय्य करावं. ते उद्दिष्ट फलद्रूप झालं नाही, पण अनौपचारिकपणे आम्ही एकमेकास सहाय्य करत राहिलो. आजही करतो. आज आमच्या या धडपडीचा वटवृक्ष झालाय. पारंब्याचे फुटवे चक्क वृक्ष होऊ पाहतायत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, भोर, शिरवळ, कराड, बीड, औरंगाबाद, धुळे सर्वत्र विखुरलेले आश्रमीय आता एकमेकांच्या आधारानं स्थिरावलेत. सुस्थितीत, सन्मानित जीवन जगतायत. काही तर चक्क निवृत्तीकडे झुकलेले. सन 1980च्या दरम्यानचा काळ हा मात्र खूपच बिकट होता. मुंबईसारख्या शहरामध्ये संस्थेतून बाहेर पडणाऱ्या मुलांना एकदम रस्त्यावर यावं लागायचं. ओळख घालणारा, देणारा कोणी नसायचा. मुंबईत जे स्थिरावले होते त्यांनी आपापल्या परीनं मुला मुलींना आधार दिला, घासातला घास घालून जगवलं. ओळखी पाळखीनं नोकऱ्या लावल्या. मुलींचे प्रश्न गंभीर असायचे. कळत्या वयात संस्थेतून बाहेर पडावं लागलेल्यांच्या पुढे सुरक्षा हे मोठं आव्हान असायचं. आज याच्या घरी तर उद्या त्याच्या, असं करत दिवस कंठावे लागायचे. झोपडपट्टी चाळीत कसं तरी घुसायचं आणि छप्पर मिळवायचं. मुलामुलींचं शिक्षण सुमार असायचं. अनाथाश्रम, रिमांड होम सारख्या संस्था त्या काळात रोटी, कपडा, मकान एवढं देण्यावरच खुश असायच्या. मुलांशी जीवाभावानं बोलणारे अधिकारी, कर्मचारी अपवाद असायचे. मुलं 100, पण कर्मचारी मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच. कुणाचा पायपोस कुणाला नसायचा. तू का रडतोस? जेवलास का? बरं नाही का तुला? अभ्यास केलास? पास झालास?
अशी साधी विचारपूसही दुरापस्त असण्याच्या त्या काळात मुलं नॉन मॅट्रिकमध्येच झिंदाबादचा आनंद मिळवत राहायची. अशा स्थितीत घरगडी, शिपाई, मुलं सांभाळणं, कारखान्यात मजूर अशांचेच धनी होणारी मुलं ती. संस्थांचं हे चित्र बदलायचं तर आपण संस्थात काम करायला हवं असा विचार पुढे आला. मुंबई प्रार्थना समाज ही आमची पालक संस्था होती. त्या संस्थेमार्फत पंढरपूरला वा बा नवरंगे बालकाश्रम आणि विले पार्ल्याला DN शिरूर बालकाश्रम चालवला जायचा. पंढरपूरच्या संस्थेतून मुलं मोठी झाली की ती पार्ल्याला यायची. पंढरपूरच्या बऱ्याच मुली लग्न होऊन मुंबईत आलेल्या. त्यावेळी ल चंदावरकर हे मुंबई प्रार्थना समाजाचे अनेक वर्ष अध्यक्ष म्हणून कार्य करत आलेले. मुंबई प्रार्थना समाजावर त्यांचं वर्चस्व होतं. त्या काळामध्ये विशिष्ट समाजातील मंडळीच मुंबई प्रार्थना समाजाची सभासद होती. ठराविक आणि मोजक्या मंडळींचीच मिराजदारी झाल्यासारखी स्थिती होती. त्यातली काही मंडळी ही तर प्रार्थना समाजाच्या विभिन्न संस्थात नोकरीसच होती. त्यांची लाचारी समजण्यासारखी होती. त्यावेळी सिद्धार्थ राजाध्यक्ष हा सचिव म्हणून काम करायचा. तरुण, ध्येयवादी असलेला सिद्धार्थ तसा बाहेरचा, उच्चभ्रू वर्गातला. पण त्यानं संस्थेतल्या मुलीशी लग्न केल्यानं आमचा आप्त झालेला विकास काटदरे, माझा मानलेला मोठा भाऊ, एव्हानं पत्रकार होऊन मार्मिकचं काम करायचा. अभय पारसनीस, माझा मानलेला लहान भाऊच, युनायटेड इंकमध्ये चांगली नोकरी करणारा. आम्ही सर्वांनी ठरवून प्रार्थना समाजाचं सदस्यत्व मिळवलं. या कामी त्यावेळी सिद्धार्थाचं मोठं सहाय्य झालं. प्राचार्य शेरे, श्रीयुत LN काळे, श्रीमती सरोजिनी कराडे आदी प्रभृती सदस्यांची सहानुभूती होती. सभासद झाल्यावर आम्ही निवडणूक लढवायची ठरवली. त्यावेळी निवडणूक अशी नव्हतीच. 11 जणांचं कार्यकारी मंडळ असायचं, पण सभेला 9-10 उपस्थित असायचे. आम्ही निवडणुकीची कार्यपद्धती समजून घेतली. सिद्धार्थने प्रार्थना समाजाकडून प्रवेश मिळवायचा आणि विकासने सरळ निवडणूक लढवायची असं ठरलं. आम्ही सभेस गेलो. मी, विकास, अभय, कुसुम सभेस उपस्थित राहण्याचं आश्चर्य सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आमच्या अनपेक्षित उपस्थिती संभ्रमात टाकणारी होती. आम्ही सभेपूर्वी काही मतांची जुळणी केलेली. मतदानात आम्ही 5 जणांनी फक्त विकासलाच मत दिलं. शिवाय बाहेरची 2 मतं मिळवण्यात आम्हाला यश आलं. सरोजिनी कराडे आणि विकासला समान मतं मिळाली. अध्यक्ष ल चंदावरकरांनी अध्यक्षीय मत सरोजिनी कराडेंना दिलं. त्या सभेस अनुपस्थित होत्या. शिवाय त्यांनी आपण कार्यकारी मंडळावर काम करण्यास असमर्थ असल्याचं कळवलं होतं. मी उठून ऑब्जेक्शन घेतलं. प्रार्थना समाजाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडत असावं. अध्यक्ष 5 मिनिटे स्तब्ध होते. सभागृह निशब्द होतं. I announce that Mr. काटदरे is elected. ल चंदावरकरांनी जड अंतःकरणाने उच्चारलेल्या या वाक्याने सभागृह ऐतिहासिकरित्या गलबलून गेलं होतं. प्रार्थना समाजाच्या इतिहासात संस्थेतला एक अनाथ मुलगा सनाथ स्वावलंबी होऊन संस्थेचा पालक झालेला असं पहिल्यांदाच घडलेलं. मग मात्र चंदावरकरांनी आम्हास मोकळेपणाने स्वीकारलं आणि प्रार्थना समाजानंही